श्रीफळ वाढवलं जाईल। माननीय सभापती महोदय आमच्या या देवीच्या पालखीचं त्यांनी स्वागत करतील। आपल्या विनंती आहे त्यांच्या समोर सगळे आमचे गावकरी म्हणजे आपल्या विनंती आहे की आपण प्रवेशद्वारापाशी जायचं आहे। हे बघा रस्त्यामध्ये मध्ये गाडी लावू नका रे, तर मायकडे गेले आणि त्याची अडग तिकडे गाडीच खाली येत नाही। हॅलो, पहिल्यांदा जो साज होणार आहे असाच कानपूर गावाचा आहे आणि म्हणून या यात्रा देवीच्या या पेढा नगरीचं उद्घाटन होते। गावचे खूप प्रवीण काका मुळे आणि श्रीफळ पाडून त्या ठिकाणी वाढवलं जाईल ते आमचे गावकर सुभाष कानर मानकरी आपण देखील त्या ठिकाणी यायचं आहे। मातेचा मित्रांनो या ठिकाणी आज बनवतो का पहा तो ढोलाचा सूर दुसरा माहीत घ्या। संपूर्ण ऑनलाईन आहे त्यामुळे त्यांना कोणाला अडचण करू नका। हॅलो, गावकरी मानकरी सगळ्यांनी देवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की। हॅलो, MH2AY सभापती यांच्या उपस्थितीमुळे या देवी क्रीडा नगरीचं उद्घाटन होते। हर हर देवी माते की। मान्य आमचे कोठावदे गुरुजी एक चांगले शिक्षक आपल्या विनंती की आपण त्याकडे या व्यासपीठावर यायचं आहे की तुमच्या लेखणीतून आमची हस्तकला पुढे आलेली आहे। चला प्रत्यक्ष पालखीचं मी हॅलो सुभाष विनंती करतो। या ठिकाणी पहिला मान आपल्या ग्रामदैवतेला प्राप्त होतोय। पहिले खऱ्या अर्थाने आपली जी पालखी या स्पर्धेचं जे उद्घाटन आणि अंतराळ देवीची पालखी या ठिकाणी उद्घाटनाला तमाम गावकऱ्यांच्या हस्ते नाचवली जाणाऱ्या अतिशय सुंदर अशी देखणी सुरुवात या स्थानिक मंडळींनी केलेली आहे। सुंदर वेशभूषा, एक सुंदर असं जे वाद्य आहे त्या वाद्याची सजावट आणि वाद्याचा आणि पालखीचा जो ठेका, हा ठेका अतिशय ध्येयधर्मी असा आहे। जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत ना रे, जरा टाळ्या होते तर आपली आई आलेली आहे उद्घाटन करण्यासाठी। आपली अंतराळ देवी या ठिकाणी प्रवेश करते आणि तिचं आगमन, तिचं स्वागत सर्व तमाम गावकऱ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया। जरा उभे राहिले तरी बरं होईल, उभे राहून आपण आपल्या आईचं स्वागत करूया कारण तिच्या शुभ असते या स्पर्धेचं जिल्हास्तरीय स्पर्धा पालनपूरच्या या भव्य गावामध्ये संपन्न होत। अतिशय सुरेख या बात आहे, विशाळ कसं हलवलं जाते, ढोलाचा ठिका आहे, अगदी पदनादित्य बघा, सुंदर पदनादित्य, प्रत्येक गोष्ट बघा नुसता तिकडे असे देऊ नका, प्रत्येक चाल प्रत्येक ठिका। त्याचप्रमाणे छत्रपतीच्या पालखीचं आगमन आहे। आमच्या सगळ्या मराठा भगिनी पुष्पवृष्टीमध्ये प्रत्यक्ष आपल्या
ढोल आहे, हे रणवाद्य आहे. ज्या पद्धतीने छत्रपतींच्या काळामध्ये रणांगणामध्ये वाजवलं जाणारं हे वाद्य आज फक्त शिमग्यामध्ये वाजवलं जातं, गणेश उत्सवामध्ये वाजवलं जातं. लक्षात घ्या, तो ठोका हृदयाला भेटतो आणि हृदयामध्ये ज्यावेळेला या ढोलाच्या काठीचा आवाज निघालतो त्यावेळेला निश्चित प्रत्येक मराठी माणसाचं रक्त सळसळू लागतं, तापू लागतं. की ताकद या ढोल या वाद्यामध्ये आहे. अतिशय सुंदर नयनरम्य असं देखणं उद्घाटन. मला वाटतं कानासर पहिल्यांदाच हे उद्घाटन अशा पद्धतीने आपण पाहतोय. चला त्याच्या पाठोपाठ की ज्याचा उल्लेख आपल्या गावचं रक्षण करता संकासू आई अंतराळदेवी महापुरुषाच्या रूपामध्ये कलाकार आहे. अंतरादेवीचं आगमन असं झालेलं आहे की कोणी एक महान पुरुष या आमच्या या मातेला घेऊन या कातळावरती आला आणि मग हा संपूर्ण परिसर या मातेला पाहिला आणि मातेचं मन इथंच राहण्यात झालं आणि पुढे मात्र इथपासून कादळकोट आपण गावाची पिटिका पुढे सुरू झाली. त्याचाच एक द्योतक आई अंतर माता आणि महापुरुष रूपामध्ये आमचे एकाचना टाकले. लक्षात घ्या, आज खऱ्या अर्थाने ती माता या ठिकाणी आपल्या या पेड नगरीमध्ये दाखल झाली आणि ज्या महापुरुषानं ज्या मातेला ज्या आपण याची डोळा पाहण्याची एक सुवर्ण संधी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या थांबता कामध्ये. आपल्या आईसाठी टाळ्या आहे, आपल्या महापुरुषासाठी टाळ्या आहे, याची नोंद घ्यायची आहे. आपण या रणवाद्यामध्ये तल्लीन व्हायचं आहे. आपण आपला ठेका धरायचा आहे, टाळ्यांचा ठेका धरायचा आहे. आपण उद्घाटन करतोय. या संघाला सुद्धा वाटलं पाहिजे की अनेक महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले संघ आहे आणि या कानकोणच्या भूमीमध्ये होणारं जे उद्घाटन हे कायम त्यांच्या स्मरणात राहिलं पाहिजे. इथली जी गर्दी आहे ती गर्दी लोकांची आहे. या आईच्या पालखी नृत्यामध्ये असेल, या वाद्यामध्ये असेल, ही गर्दी मंडळी या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी दाखल झालेली आईची पालखी खांद्यावरती घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामदैवतेच्या पदस्पर्शाने या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. आणि मला वाटतं कानर सर हा पहिला योग असेल. प्रत्येक ठिकाणी मी स्पर्धा बघतो, स्पर्धेचं उद्घाटन येणाऱ्या लोकांच्या मार्फत होतो. प्रत्यक्ष ग्रामदैवतेच्या मार्फत केलं जाणारं उद्घाटन एक वेगळा फायदा या कानरकोटने या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने तमाम कानरकोट आपण कौतुकास पात्र आहात आणि म्हणूनच आपलं कौतुक करण्यासाठी मी जोरदार टाळ्या सदाला तुम्हाला वाजवायला सांगतो. जोरदार टाळ्या होती तुमच्यासाठी. एक महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली त्या. एक उद्घाटन कसं असावं याचा सुरेख नमुना आपण दाखल केला की आपण थोडं असं होऊया. नवीन बघा खूप इथे मॅडम आपल्या विनंती की आपण स्टेजमध्ये येणार करत नाही. नवरात्र रावणाची एंट्री होते. जोरदार टाळ्याने आपण रावणाचंही स्वागत करूया. वेगवेगळी सोबत, कारण ज्या वेळेला आपल्या शिमग्याला सुरुवात होते त्यावेळेला पहिली थाप ही खेळायची पडते आणि मग हे खेळ घरोघरी जाऊन आईच्या आगमनाची वार्ता आई येणार आहे आणि म्हणून लोकांना पूर्व सूचना देण्याचं काम हे खेळ मंडळी करत असतात, नवरात्री मंडळी करत असतात. आणि त्यांच्या ही सोंग आज या ठिकाणी आपण पाहतो की ज्याचा उल्लेख की आपल्या कोकणामध्ये की आपला पूर्वज म्हणून आपला रक्षण करता म्हणून ज्याचा उल्लेख तमाम कोकणवासी करतात तो संकासुरी त्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो, पाहायला मिळतो. अतिशय शिस्तबद्ध आणि तालबद्ध असं वाद्य आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय. सुरेख ठेका आहे. प्रत्येकाचा जो ठेका आहे, पायाची पददानित्य आहे, हे पददानित्य ही सुरेख आहे. प्रत्येकाची जी हालचाल आहे एका लईमध्ये आपल्याला हालचाल पाहायला मिळते. ढोल वाजवणाऱ्याचं एक खरं कौशल्य आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. आई अंतराळी पालखी या ठिकाणी तिचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी मला वाटतं गीते सरांचंही आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या बहुमत मताने ज्याला आपण जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली त्या मानवीदेवी गीते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचंही स्वागत करूया. त्याचप्रमाणे मनोहरजी गीते शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य कार्यकर्ते यांचंही या
कानरकोटच्या भूमीमध्ये मनापासून हार्दिक असं स्वागत. आणि अंतराळ देवीची पालखी अतिशय सुंदर असं नयनरम्य हे उद्घाटन आपण या ठिकाणी पाहतोय. याच्यामध्ये कोकणचा पूर्ण साज नृत्य असेल, ढोलवादन असेल, नमनाचा रावण असेल, शंकासूर असेल, नमनाचे विविध सोंग असतील ज्याने तो भगवा ध्वज छत्रपती शिवरायांनी फडकवला. ज्या भगवा ध्वजासाठी आपल्या प्राणाच्या आहुती त्या शंभूराजाने दिली, तो भगवा ध्वज या ठिकाणी 72 वर्षाचा तरुण या ठिकाणी हा भगवा ध्वज नाचवताना आपण याची काही या अनुभवतो. अतिशय सुंदर आपण इतके तल्लीन झाला, मंत्रमुग्ध झाला. ही स्पर्धेची सुरुवात आहे. हा संघ या स्पर्धेमध्ये नाहीये, कारण की आपली तल्लीनता, आपली एकाग्रता सांगून जाते की खऱ्या अर्थाने एक सुंदर असं उद्घाटन या ठिकाणी आपण अनुभवतोय, पाहतोय. कारण ही आंबेडची भूमी आहे, ही विविध कलाकारांची भूमी आहे. अनेक कलाकार या महाराष्ट्राला या आंबेडच्या भूमीने, आंबेड असेल, कानरकोट असेल, मानसकोट असेल, नमन असेल, जागडी असेल किंवा नाटक असेल, या विविध रूपामध्ये या तमाम आंबेडकरांनी कानरकोट, आंबेडकोट, मानसकोट या तिन्ही गावांनी अनेक कलाकार या महाराष्ट्राला गेले. लाईट्स ऑन केलं आणि स्टेजवरती पाहुण्यामध्ये आपल्या विनंती की आपण आत्मस्थ होऊया. आणि साईडला जे मंडळी उभे आहेत ना, कोकण थोडंसं बसून घ्या, पाठच्या मंडळी दिसत नाही, जमली जरा प्रत्येकाने आपापलं सहकार्य द्यायचं. अतिशय सुरेख वेगळं असं मंडप डेकोरेशन आहे, अतिशय सुरेख. आणि पुन्हा एकदा पारंपरिकता आपण अनुभवतो की लेझिम नृत्य या विजय होती. ज्या वेळेला या ढोलांच्या वाद्याच्या गजराला लेझिमचा छनछन असा आवाज येतो, त्यावेळेला एक सुरेख असा, एक सुरेख ध्वनी आपल्या कानी पडतो आणि आपलं मन तृप्त होतो. तर सुंदर आयोजन, संयोजन आणि हे पहिलं संयोजन असेल असं जर कोणाला सांगितलं तर त्याच्यावरती विश्वास कोणी ठेवणार नाही. तर सुंदर नियोजन, आयोजन या कानरकोटच्या मंडळींनी केलेले आहे. सुरेख ठेका धरलेला आणि त्या ठेक्यावरती आपला शंकासूर बघा, या लेझिमच्या ठेक्यावरती सुद्धा त्यानं सुद्धा ठेका धरलेला. लेझिमचा ठेका आणि शंकासुराचा ठेका अतिशय सुरेख आपल्याला या ठिकाणी अनुभव लागेल की खऱ्या अर्थाने आपलं जे पारंपरिक वाद्य आहे ढोल, जे रणवाद्य आहे, ज्यानं आपल्या शरीरातली ऊर्जा रसपटीने वाढते, असं रणवाद्य म्हणजे ढोल. आणि त्याला सुरेख साथ प्राप्त होते ती लेझिमची. आणि या कालावधी या ठिकाणी आपण पाहिलं की जी अंतराळ देवी, की ज्या अंतराळ देवीला ज्या महापुरुषानं या आंबेड गावामध्ये आणलं आणि ती माय आपली सर्वांची माय झाली आणि तो महापुरुष. आणि असा एक सुंदर देखावा आपल्याला या मैदानाच्या मध्यभागी अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. मान्यवर मंडळी आपले प्रवीण काका खोत असतील, आपल्या तालुक्याचे सभापती मॅडम असतील किंवा जिल्हा परिषदेचं नेतृत्व करणाऱ्या गीता मॅडम असतील, सर्व मंडळी या ठिकाणी दाखल झालेले. आणि खऱ्या अर्थाने या गावावरती प्रेम करणारी मंडळी आहे. या ठिकाणी आपली जी स्थानिक मंडळी आहे, पहिली स्थानिक मंडळी या ठिकाणी काही अंतराळ नृत्य आपण सादर होणार. फटाक्याची आतषबाजी सुरू झाली. अतिशय सुंदर नयनरम्य असा हा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने आमचं भाग्य आहे. कानरचं तुमच्यामुळे भाग्य, याची देवी, याची डोळा अनुभव द्यायचा आणि पाहण्याची संधी मला मिळाली. अतिशय नेत्र दिसत आईची पालखी नाचवली जाते, जोरदार टाळ्या होते. आई या ठिकाणी नाचून या क्रीडा नगरीचं, या मैदानाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं.
अतिशय सुंदररित्या ज्या पद्धतीने आपण युट्यूबला पाहतो की जी मंडळी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे संघ आहेत आणि भाऊ म्हणजे तसं थोडंसं शाळेचं ऑडिटचं काम होतं त्यामुळे मी पण थोडं बिझी होतो पण हे लेझी बिझी व्हायला हे आमचंच या कार्यकर्त्यांचं हे होत आहे म्हणजे मी म्हटलं होतं लेझी बाबा नको काय गडबड होईल पण तुम्ही म्हणताय की त्याहीपेक्षा आमच्यापेक्षा ही मंडळ पुढे गेली बा एवढं सुंदर लेझिम असतात या ठिकाणी बा दोष काय बा की लहान मुलगी वारकरी संगत आहे मुलांचा मिलाप आणि पालखीचा ठेका वा त्या बात आहे मस्त कारण कानड सर ही भूमी आहे ही कलाकारांची भूमी आहे इथे कलाकार या मातीतून निर्माण होतात आणि हेच या चित्रावर आपल्या लक्षात येते त्या मुलींचा जो ठेका आहे तोही चुकत नाहीये बघा जो ढोलाचा जो वाद्य आहे या वाद्याच्या ठेक्यावर चालणारं ते लेझिमचं नृत्य आहे आणि त्या ठेक्यावरती नाचणारी पालखी आहे अतिशय सुंदर प्रत्येक कलाकार यानं स्वतःला या उद्घाटनामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे तो स्वतःला विसरतो आणि खऱ्या अर्थाने श्रेय जातं ते यानं वाहून जर संघ आला असेल तर आपण त्याची नोंद करू शकतो दिव्य संघ आला नसेल कुठे मागणी साठी चालायचं दिव्य संघ या हातू शकत चाल बदलली जाते दुसरी चाल मुलाचा ठेका बदलला चाल बदलली या पालखी नृत्यामध्ये आपण पाहिलं की आपला या पंचकृषीतलं ढोलाचं वाद्य असेल किंवा आपण जर कसबा पंचकृषी केला तर तिथं सनईचा सूर त्याच्यामध्ये असतो विविध भागामध्ये थोडा थोडा फरक या वाद्यामध्ये आणि पालखी नाचवण्याच्या चालीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो पाहायला मिळतो अतिशय सोय प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारा असा हा कार्यक्रम आहे असा हा ठेका आणि त्यासाठी या उद्घाटन सोहळ्यातील प्रत्येक कलाकार कौतुकास पात्र प्रत्येक कलाकाराने आपली कला जिवंत केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ही कला जिवंत का झाली कारण आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि निश्चितच आईचं अस्तित्व या ठिकाणी जाणवत आहे आपल्या ग्रामदैवतेचं अस्तित्व या ठिकाणी जाणवत आहे आणि म्हणूनच एक वेगळी ऊर्जा एक वेगळा उत्साह या उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळतो चाल बदलली जाते अशा विविध चालीमध्ये ढोलाच्या वाद्यामध्ये मुलींनी आपली चाल बदलली त्यांना माहिती आहे की आपली चाल आपल्याला बदलणं गरजेचं अतिशय सुरेख सुंदर नयनरम्य डोळ्याचं पारणं मिळणार असं हे उद्घाटन आपण या ठिकाणी अनुभव जागा थोडीशी कमी आहे पण त्याची सुद्धा खूप जाणीव होत नाही की कमी जागेमध्ये हे कलाकार आपली मनात सादर करत याची जाणीव होत नाही खूपच सुंदर विलाप या प्रत्येकाने या ठिकाणी केलेला आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला आपली ग्रामदेवता या ठिकाणी 100% आहे याची खात्री आपल्याला निश्चित आहे आणि म्हणूनच खूप सुंदर असं आयोजन संयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे कारण ही पहिली स्पर्धा या पद्धतीने आपण कधी स्पर्धा पाहिलेली नाही कोकणेश्वर ते बावगणी या पट्ट्यामध्ये कुठेही स्पर्धा झालेली नाही आणि कुठेही स्पर्धा आपण अनुभवली नाही पाहिली नाही तरी सुद्धा एक नेमकं आयोजन आणि संयोजन या या सर्व तमाम तरुण मंडळी असेल ज्येष्ठ मंडळी असतील माता भगिनी असतील या सगळ्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी संपन्न होत आहे चालीचा ठेका बनवला जातोय निश्चितच हा आवाज आपल्या कानामध्ये आपण साठवून ठेवा प्रत्येक गाव म्हटला की ग्रामदैवता असते आणि प्रत्येक गावची ग्रामदैवता असते आणि तिच्या विश्वासावरती तिच्या आशीर्वादाने आपण आपलं आयुष्य या ठिकाणी जगत असतो प्रत्येक सुखदुःखामध्ये ती आई आपल्या पाठीशी उभी राहते आपण तिचा गजर करतो तिला कायम स्मरणात ठेवतो आपल्या हृदयात तिला स्थान देतो अशा या माऊलीच्या या उत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा नेत्रदीपक असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो सुरेख अशी या ठिकाणी आपण अनुभवतो कानडकोटच्या
कासरकोटच्या मंडळीने दाखवून दिलेला आहे. पुढच्या वर्षी लेझिमचा सहभाग या प्रत्येक पालखी नृत्यामध्ये करायला हरकत नाही. इतकं सुंदर असा हा पालखी या पालखी नृत्यामध्ये पहिल्यांदा आपण अनुभवतोय लेझिम. ही विद्युत रोषणाई पाहिल्यानंतर आठवण झाली. यावर्षी मला वाटतं कधी आपण अनुभवलं नसेल इतक्या उशिरा आपली पालखी भेट झाली. इतक्या उशिरा आपला मधरा शिमगा या ठिकाणी संपन्न झाला आणि सुरेख आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि त्याचं प्रत्यांतर आपण या ठिकाणी अनुभवतो. या ठिकाणी आपण पाहतो. फक्त एवढंच फरक आहे की त्या ठिकाणी आपण वरून लाईट सोडले होते, या ठिकाणी आपण खालून लाईट सोडलेला आहे. एवढाच फरक आहे. की सुरेख अशी सजावट या ठिकाणी आपण अनुभवतो. खऱ्या अर्थाने एक वेगळा फायदा या कासरकोटच्या मंडळींनी घालून दिलेला की भविष्यात ज्यावेळेला पालखी नृत्य स्पर्धा असते किंवा आपली पालखी शिमग्यामध्ये नाचवली जाईल त्यावेळेला ढोलांच्या तालावरती लेझिमचा ठेका सुद्धा दिला तर एक वेगळंच वातावरण निर्मिती होते हे आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. की आज प्रत्येक गावोगावमध्ये पालखी आहेत. मला वाटतं आपल्या सभापतींच्या गावामध्ये सुद्धा काल मोठा शेवटचं ढोलीम त्यांचं त्या ठिकाणी संपन्न झालं. अतिशय देखणं आयोजन संयोजन त्या ठिकाणी आपण अनुभवलं पाहिलं. अतिशय सुरेख अशी या ठिकाणी आपल्या ग्रामदैवतेची पालखी या ठिकाणी नाचवली जाते. या ठिकाणी आपले मुळे सर आहेत, संजयजी मुळे सर या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपलंही या ठिकाणी मनापासून हार्दिक असं स्वागत. अतिशय सुरेख एक टाली तो जोरदार बनते. जरा जोरदार टालियां बजाइए. आपल्या कलाकारांसाठी आपण कौतुक करायचं नाही तर कुणी करायचं. आपल्या कलाकारांचं कौतुक आपण करूया. त्यांच्यासाठी त्याला टाळ्या द्या. टाळ्या द्यायला कुठलाही करू नका. टाळ्या वाजवायला पैसे नाही पडणार आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी ढोल वादन होते आणि त्याच ठिकाणावरती या मुलींनी एक सुरेख चित्ता धरलेला आहे की लेझिमचं जे नृत्य आहे मला वाटतं पहिल्यांदा की आपण कुठेही पालखी नृत्यामध्ये लेझिम पाहिलेलं नसेल पण या ठिकाणी यांनी दाखवून दिलेला आहे की लेझिमचा ठेका आणि पालखीचा ठेका आणि ढोलाचा ठेका याचा सुरेख मिलाप करून अतिशय सुंदर असं नृत्य आपल्याला सादर करता येतं याची जाणीव या कासरकोटच्या मंडळीने आपल्याला करून दिलेली आहे. आणि भविष्यात हे लोड निश्चितच जिल्हाभरापर्यंत पसरणार आहे आणि याचं श्रेय जाणार आहे ते या कासरकोटच्या या तमाम मंडळीला जाणार आहे. सर त्याला आपण त्रिवेणी संघ म्हणतो की ज्याच्यामध्ये ढोल आहे, ज्याच्यामध्ये शिमग्याची चोख आहे आणि ज्याच्यामध्ये लेझिम आहे. असा त्रिवेणी संघ या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतो, पाहायला मिळतो. इतकं सुंदर आकर्षक जर हा धोर कमी केला तर बरोबर माझा आवाजावर त्याचा परिणाम होतो. सगळ्या
अनुभवायला मिळते. आणि हे नृत्य परीक्षा असताना किंवा स्पर्धा असताना आपला पायाचा ढेका, आपल्या काठीचा ढेका, प्रत्येकाची काठी एक समान अंतरावरून समान याच्यापर्यंत आली पाहिजे. प्रत्येकाची वेशभूषा या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं आणि तशाच प्रकारची एक आकर्षक अशी सुरुवात या कातरकोटच्या या तरुण मंडळींनी करून दिलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण कौतुकास पात्र आहात, अभिनंदनास पात्र आहात. पहिली स्पर्धा असं कोणी म्हणणार नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या समोर पालखी नृत्याची सुरुवात कशा पद्धतीने करावी हा एक वेगळा आदर्श आपण तमाम महाराष्ट्राच्या समोर ठेवलेला. त्याबद्दल निश्चितच इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने आपल्या गावचं नाव नोंदवलं जाणार यात वाद नाही. मला पालखी नाचवण्याची पद्धत आहे, चाल आहे, ती बदलली जाते. या ठिकाणी ही पालखी नाचवताना तुम्हाला एक फरक लक्षात येईल, कारण या पालखीमध्ये आपले देव आहे. त्यामुळे ही पालखी नाचवताना अतिशय सावध पद्धतीने ही पालखी या ठिकाणी नृत्य सादर केलं जाते. ज्या वेळेला स्पर्धेतली पालखी असते, या स्पर्धेतल्या पालखीमध्ये देव नसतात. त्यामुळे ते नृत्य करत असताना ही पालखी वेगळ्या पद्धतीने की वेगळ्या धाटणीने नाचवली जाते. हा अनुभव आपल्याला आहे. पण या ठिकाणी आपल्या माऊलीची पालखी या ठिकाणी नाचवली जाते आणि ती माऊली या ठिकाणी प्रत्यक्ष उद्घाटन करते की ग्रामदैवतेच्या हस्ते उद्घाटन होणं. अशा पद्धतीची वेगळी परंपरा पद्धत आपण रूढ केलेली आहे आणि म्हणून आपण कौतुकास पात्र. नामांकित 6 संघ या जिल्ह्यातले आपली कला ज्याने मुंबईसारख्या ठिकाणी लाखो रुपयांची बक्षीस असणारी स्पर्धा जिंकून आलेले संघ आहेत आणि त्यांची कला पाहण्यासाठी आपण आतुर झालेले आहे. आणि त्याचबरोबर त्याच कोणीच तो असं नृत्य आपल्या या नवोदित कलाकारांनी त्या ठिकाणी सादर केलं. कारण यांच्या पाठीशी कुठल्याही स्पर्धेचा अनुभव नाहीये, पालखी नाचवण्याचा अनुभव आहे पण स्पर्धेचा अनुभव नाहीये. तरी त्या स्पर्धेच्या पद्धतीने अतिशय सुरेख असं नृत्य या मंडळीकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आपली स्थानिक मंडळी ही वेगवेगळ्या धाटणीने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने त्याने पालखी नाचवली जाते. पद्धत आपण या ठिकाणी स्थानिक कलाकार या ठिकाणी दाखवून देतात. अतिशय शिस्तबद्ध आणि शांतपणे सुरेख नेत्रदीपक अशी या विचित्र रोषणाईमध्ये चाललेला हा उद्घाटनाचा दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो. त्यासाठी खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे की त्याने या आकर्षक अशी सजावट त्या ठिकाणी केली, विद्युत रोषणाई केली. त्या मंडळींना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद दिले. प्रत्येकाचा हात लागतो, प्रत्येक जण आधीच करता आहे या भावनेतून झटत होता आणि म्हणून ते भव्य दिव्य उद्घाटन आपण अनुभवतो. मंडळी आपल्याला ज्ञात असेल भगवंताने भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला आणि तो सगळ्यांच्या मदतीने उचलला आणि तशा प्रकारचं आपण या ठिकाणी अनुभवतो. तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळी स्पर्धा यशस्वी केली, पण तिच्या पाठीशी जो आशीर्वाद आहे तो आपल्या ग्रामदेवतेचा, आपल्या तमाम दैवतांचा आहे आणि म्हणून स्पर्धा यशस्वी या ठिकाणी होऊ शकते. प्रत्येक लहान थोर आवाज होतात आपापल्या परीने आपापलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहे ते आपल्या ग्रामदेवतेचे. स्पर्धेचे शिक्षक, माझे सहकारी, माझे मित्र विनयजी घोडे सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेला आहे. घोडे सर आपलंही या ठिकाणी आपल्याला धन्यवाद. आपणही अनेक परमेश्वर आपल्या देवरूख परिसरामध्ये अनेक स्पर्धांचं आपण परीक्षण केलेलं आहे आणि या कानरकोटच्या या पंचक्रोशीमध्ये या भूमीमध्ये ही पहिली स्पर्धा या ठिकाणी अनुभवत आहे आणि निश्चित एक वेगळा अनुभव आपल्याला निश्चित प्राप्त झालेला असेल.
दैवताचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. प्रमुख मान्यवर मंडळींच्या हस्ते श्रीफळ वाढून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. त्याच्यानंतर आपली ग्रामदैवता म्हणजे आपल्या गावचं दैवत ही पालखी या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समवेत आपल्या वाडीतील कलाकार, कासरगोडमध्ये कलाकार ज्येष्ठ असतील, कनिष्ठ असतील, हे सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी आले. त्यांच्या हे मंडळी आमचे हौशी कलाकार तो धूर या ठिकाणी होतो. तो जर बंद केला तर तो सगळा धूर या स्टेजवर होतो. आपले पाहुणे मंडळीला त्याचा त्रास होतो आणि तो बंद करा अशी आपल्याला विनंती. वेगवेगळ्या चाली अनुभव कसं वाचतं कौशल्य असतं. देवाची पालखी डोक्यावर घेऊन नाचवणं इतकं कौशल्य असतं. आणि तो बॅलन्स आपल्या पायाच्या हातात त्या सगळ्यांचा समन्वय साधून आपल्याला ते डोक्यावर घेऊन पालखी नाचवणं हे कौशल्य आहे. आणि ते कौशल्य या ठिकाणी आपण स्थानिक कलाकार आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतं. आणि हे या रिंगणामध्ये चाललेलं आहे कारण त्यावेळेला आपण गावामध्ये पालखी बसवतो डोक्यावर घेऊन त्यावेळेला आपल्याला कोणतीच मर्यादा नसते. आपण कशी पालखी कुठेही घेऊन जातो तो पण इथं मात्र मर्यादा गोलामध्येच आपल्याला पालखी बसवायची आहे. ढोल वाजून सुद्धा त्या गोलामध्येच करायचा आणि त्याला एक वेगळा असा स्थान दिलेला आहे. तो या मुलीने आपल्या सुंदर अशा लेझिम नृत्याने प्रवीण काका एक वेळ अशी होती की आपल्यामध्ये सुद्धा संगीतचा सूर असायचा पहिल्या जुन्या काळी. ते मोठं सिंगही फुंकलं जायचं कारण कलाकाराने ते कलाकार पुढे निघून गेल्यानंतर ती कला पुढे वाढलेली आहे. कारण आंबेडच्या या शिमग्यामध्ये अनेक वेळेला सरई आणि सूर यांचा नाच मी लहानपणी ऐकलेला पण दिवसेंदिवस बऱ्याच ठिकाणी कमी होत चाललेला. इतकं सुंदर वाद्य आपल्याला या आंबेडच्या भूमीमध्ये आपण तो पाहतो. आंबेड म्हटलं
खऱ्या अर्थाने आंबेड आणि कोळप या दोन ग्रामदैवतांची भेटीचा सोहळा सगळ्या शिकवायच्या दिवशी होतो आणि तो नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी या रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक लोक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होतात. इतका सुंदर नियोजन समाजाची प्रमुख मंडळी आहे यांच्या सुंदर नियोजनाखाली यावर्षी हा सोहळा जवळपास रात्री 8:30-9 वाजता संपन्न झाला. पण कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम पार पडला. याला कारण आहे की आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे कोणतेही विघ्न त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या या ग्रामदैवतेचं स्मरण जो नित्य नेमाने करतो त्याला कुठल्याही देवतेला हाक मारायची गरज भासत नाही. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना 2 वेळेला आपल्या रक्षणकर्त्या आईचं स्मरण आपण सदैव करणं गरजेचं असतं. सुंदर पद्धतीने बाकी नृत्याचा उद्घाटन त्या ठिकाणी संपन्न होतं. आपल्या ग्रामदैवतेच्या स्पर्शाने या क्रीडा नगरीत या मैदानात स्थानिक कलाकार या ठिकाणी संपन्न करतायत आणि यासाठी आपण अनुभव असलेल्या प्रत्येकाने ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केलेला. शेवटी आवाज उंच छोटी मुलं असतील मोठे असतील विशेष करून मुंबईकर मंडळी प्रति वर्षाप्रमाणे शिमगा उत्सवाला आपला कोकणी माणूस कुठेही असला जगाच्या पाठीवर कुठेही असला तर त्यांचं लक्ष आपल्या त्या आईकडे असतं. आपल्या आईची पालखी नाचवली कशी जाते हा अनुभव घेण्यासाठी हा प्रत्येक कोकणी माणूस या शिमग्यासाठी अतिशय आतुरतेने आपल्या गावामध्ये दाखल आपली हौस आपल्या आईला अंगात घडवतो आणि मग तो आपल्या मार्ग खऱ्या अर्थाने वेगळी ऊर्जा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. ज्यामुळे ग्रामदेवतेची पालखी आपल्यावरती असते आणि तिच्या आशीर्वादाने एक वेगळी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि ही ऊर्जा आपल्याला वर्षभर टिकवता येते, वर्षभर टिकते आणि पुन्हा एकदा पुढच्या आपले निशाण तर कौतुक आहे कारण वय वर्ष 72 आहे त्या व्यक्तीचं आणि या वया जवळपास आता 14 असं झालेला पण त्यांनी आपल्या नाचण्याच्या कसोबामध्ये कुठेही कमतरता दाखवलेली नाही. अतिशय पुढे असं एखाद्या तरुणाला लाज होईल असं निशाण नाचवण्याची कला त्यांनी सादर केलेली आहे. तर त्याच्यासाठी जरा टाळ्या होत रे त्यांना आणखी जरा उत्साह येऊ दे. अतिशय सुरेख निशाण नाचवण्याचं एक कसं आहे आपल्या पायाचं ठिकाण आपल्या निशाणाचा तोल या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधावा लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं समन्वय साधणं गरजेचं असतं. ढोलवादन असेल, पालखी नृत्य असेल, ताडवादन असेल किंवा निशाण फडकवणं असेल, निशाण नाचवणं असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीराचा पूर्ण समतोल आवश्यक असतो आणि अशा प्रकारे सुंदर अशी सुरुवात आकर्षक अशी सुरुवात आपण या ठिकाणी अनुभवतो या कानरकोड या गावामध्ये आणि खऱ्या अर्थाने
दिलगिरी आपण निश्चित व्यक्त करूया की जिल्ह्यामध्ये स्पर्धा आपण नियोजित केली, मात्र जे संघ आहेत ते संघ शिकणं, पालखी आणि त्याच्या गावचं वाडीचं शिकणं यामुळे थोडासा त्यांना उशीर होतो, थोडासा म्हणजे बराच उशीर होतोय. आणि मग आमचा शो फक्त 20 मिनिटाचाच होता, पण जे संघ आहेत ते संघ येण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणून आपण थोडंसं आपण असं करतो की आमच्याच या ठिकाणी ग्रामस्थ थोडंसं अल्टरनेट करून पालखी नाचवतात. एक 5-10-15 मिनिटामध्ये पालखीचा नाचवणं थांबलं, एक संघ आला की थोडं आपण या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत घेऊ आणि संघ आला की लगेच त्या संघाने या ठिकाणी निश्चित या ठिकाणी पालखी नाचवण्यासाठी आपण निमंत्रित करणार आहोत. आणि मंडळ थोडीशी आपण दिलगिरी व्यक्त करतोय. एक 10-15 मिनिटं आपण थोडंसं थोडीशी नका तसली घ्या, पाहूया बघूया. जिल्हास्तरीय स्पर्धा आहे आणि म्हणून जे जे आयोजक असतात त्या आयोजकांनी एवढा सगळा खटाखट केलेला असतो. आता त्याच्या संघाची किती जबाबदारी असते आणि म्हणून थोडंसं या स्पर्धा का होत नाही की कुठल्याच खेळ असो किंवा काय, आज प्रत्येकाच्या मनात काय वेगळं निर्माण झालं आपल्याला माहीत नाही. मग तुम्ही एका मनाला येण्याचा प्रयत्न केला आणि मग आता एवढा उशीर करणं योग्य नाही. एवढी सगळी कथा मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि मग थोडंसं आयोजकांना एक निश्चित या ठिकाणी काळजी वाटते किंवा थोडंसं निश्चित या ठिकाणी कमी वाटतं की आयोजक कमी आहे की काय, बिलकुल नाही. आणि मग कोणीच स्पर्धक असू काय आपण आपली या ठिकाणी जबाबदारी ओळखूया आणि असं केलं असतं तर थोडंसं या ठिकाणी निश्चित मजा आली असते. पण ठीक आहे, आमच्या पाठीच्या प्रार्थना असेल या तुझा रंग आहे आणि थोडंसं या ठिकाणी आम्हाला कळते की जेणेकरून तो स्पर्धक लवकर लवकर येऊ दे. निशाण दर्शक आहेत, वय वर्ष 72 आहेत. आमच्या सरकारला जे हौशी माणूस तरीही वाडीमध्ये कोणताही चांगला धार्मिक कार्यक्रम असतो, निशाण नाचवतात ते आमच्याही शांतामेला. त्यांच्यासाठी शांताराम मालक यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. हॅलो, ज्याने अतिशय सुंदर असं निशाण वादनाची कला या ठिकाणी सादर केली, त्या कलेवरती मोहित होऊन खुश होत गणपत मालक वांद्री, गणपती मालक वांद्री यांच्याकडून आमच्या या निशाण नाचवणाऱ्या कलाकारांसाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या देत दोघांसाठी. आपण सुरुवातीलाच कांगर सरांनी आपल्याला सांगितलं की आज अनेक ठिकाणी स्पर्धा आणि संघ मर्यादित संघ आहेत. आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर पालखी निवडणुकीचे जे संघ आहेत ते संघ मर्यादित आहेत. सनाळी असेल, आपला देवरूपचा संघ असेल, चिपळूणचा संघ असेल, रत्नागिरीचा संघ असेल, असं मर्यादित 7-8 संघ आपल्या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून हे संघ या ठिकाणी येत असताना थोडा उशीर होणार आहे. देवरूपला स्पर्धा आहे आणि प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि म्हणून थोडासा विलंब होतो. आणि आपण जर विसरले आहात, आपण या कलेवरती प्रेम करणारे आहात, आपण या कलेवरती आणि या माऊलीवरती प्रेम करणारे आहात आणि निश्चितच आपण ठरवलेला की आज की रात हमारे इस ग्रामदेवते के नाम या पद्धतीने या देवीसाठी आपण आजची रात्र यानंतर मान्य केलेला आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि म्हणून किती उशीर होऊ नये, पण या ठिकाणी स्पर्धेचा मनोमुराद आस्वाद घेतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या स्थानिक कलाकारांना त्याच्यामुळे एक चांगली संधी आहे. कदाचित आपल्या आईची इच्छा असावी की आपल्या बालगोपाळाने या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त रंगत आणावी या उद्देश म्हणून कदाचित उशीर होत असेल या संघाला. आणि वेगवेगळ्या ज्या
पद्धती आहेत पालखी नृत्याच्या त्या आपण या ठिकाणी अनुभवतो आणि त्याच्यामध्ये फरक लक्षात घ्या. पालखी नृत्याची जी पालखी आहे त्या पालखीमध्ये देव नसतात, पण आपली जी पालखी नाचवली जाते त्या पालखीमध्ये देव आहे. त्यामुळे अतिशय सावकाश आणि आपल्या ग्रामदैवतेसाठी अतिशय सुरेख असं नृत्य या ठिकाणी आपण पाहतो. पाठीवरती पालखी घेऊन या ठिकाणी स्पर्धक अतिशय जोरजोरात दाखवते. पण इथं ही जी पालखी आहे या पालखीमध्ये प्रत्यक्ष देव आणि त्यांच्या समवेत नृत्य करणं म्हणजे किती अवघड काम आहे हे आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालं. पालखी नृत्यातली पालखी आणि प्रत्यक्ष पालखी याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक या ठिकाणी आपल्या गुरुवाडीचे गावकर या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मी या वैष्णगावरती त्यांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो की या तुमच्यावर मला आठवण झाली की खऱ्या अर्थाने सनईचा जो सूर आपण म्हणतो सनई असेल किंवा ते रणवाद्य होतं पूर्वीच्या काळी ज्यावेळेला देव भेटायला जायचा त्यावेळेला ते रणवाद्य वाजवलं जायचं आपल्या शिमग्यामध्ये आणि ते गुरु मंडळी सगळं वाद्य वाजवण्याचं कसं त्यांच्याकडे होतं. आजही कदा मी विनोदला विचारलं होतं, विनोद म्हणाला ते मोठं जे शिंग आहे ते शिंग आजही आमच्या घरी अस्तित्वात आहे. त्याचे आजोबा त्याचे वडील वाद्य त्यावेळेला वाजवायचे त्याची आठवण आपल्याला झाली. ही खऱ्या अर्थाने ही जी भूमी आहे जी कलाकारांची आहे सुरुवातीपासून बोलतो या आपण भूमीने अनेक कलाकार या महाराष्ट्राला आलेले आहेत. त्यामध्ये थोडीशी पालखी नृत्याची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये थोडी कमी आहे. निश्चित तरुण मंडळी म्हणून काढला आणि आपल्या अंबडचा कार्यक्रमचा महाराष्ट्राचा असेल येत्या काही वर्षामध्ये या पालखी नृत्यामध्ये सहभागी घेऊन अनेक गोष्टींचा आपल्या गावामध्ये निश्चित होऊ मिळाला. आणि मी मगाशी त्याचा उल्लेख केला राजन म्हणाले की 20 मिनिटामध्ये आपल्याला उद्घाटन सोहळा संपन्न करायचा होता, पण जास्तीत जास्त वेळ कारण त्या आईच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. लक्षात घ्या, तिची इच्छा असेल तेवढे तुम्ही नाचणार आहात, तिची इच्छा नसेल तर तुम्ही नाचू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं हे संघ मार्गस्थ आहेत, काही संघ प्रवासाला लागलेले आहेत. आपल्या गाव एका टोकाला आहे त्यामुळे रेल्वेवरून येत असताना आणि खूप कदाचित त्या संघाला गाव कुठे याची माहिती नसेल त्यामुळे वेळाने का होईना पण हे सगळे संघ या जिल्ह्यातील नामवंत संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. आणि तर खूप आपले कलाकार स्थानिक कलाकार या ठिकाणी आपला कला जेव्हा आपण पालखी नृत्याच्या विविध स्पर्धामध्ये अनुभवतो ते सगळे प्रकार त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेले आहेत. जवळपास सगळे प्रकार पालखी चांगली खांद्यावरती घेणं पालखी खांद्यावरती घेणं असे विविध प्रकार या नृत्याचे आणि डोक्यावरती पालखी घेणं असे विविध प्रकार या ठिकाणी दाखवून गेलेले आहेत. कारण या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना तिच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं की आपल्या ग्रामदेवतेची पालखी या ठिकाणी स्थानापन्न होईल आणि त्यानंतर बाजूवर मंडळींचं यथोचित सन्मान आपल्या गावाच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सगळे जिल्ह्यातले संघ आहे यांचा खेळ आपल्याला जवळून पाहता येणार. प्रेक्षकांकडून सूचना येते की देवीला आपल्या जास्त वाचायचं आहे, देवीला आपली हौस या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. देवीला जास्तीत जास्त वेळ तुमच्या खाण्यामध्ये तुमच्या घरामध्ये विसावायचा या उद्देशाने सगळं झालेले असावे. कारण जर सगळं
पण खरं हे वाक्य कोकणचं वाक्य आहे. ढोल आणि ताशा म्हटलं की कोकणची आठवण येते. आणि या वाक्याला एक सुरेख ताल आहे, नाद आहे, निसर्गाची साम्य असणारं हे वाक्य आहे. खऱ्या अर्थाने हे वाक्य आपल्याला आठवण करून देते. हा महिना संपला, फाल्गुन संपला, चैत्र संपला की आकाशामध्ये विजांचा गडगडाट होईल, ढगावरती ढग आपटले जाईल, त्याची आठवण म्हणजे